आणखी एक महत्त्वाची बातमी, थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे। ओबीसी कार्यकर्त्यांची विमानतळावर आता मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांची विमानतळावर घोषणाबाजी सुद्धा सध्या सुरू झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, लक्ष्मण हाके आणि वाघमारेंची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ जे आहे ते वडीगोद्रीमध्ये जाणार आहे आणि थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आल्यानंतर वडीगोद्रीमध्ये जाणार आहे। वडीगोद्री इथं सुरू असलेल्या ओबीसी बचाव उपोषण सोडवण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती येणार आहे। विमानतळावरती शिष्टमंडळ येण्याच्या आधीच कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची विमानतळावरती मोठी गर्दी झालेली आहे। आपण बघू शकता की मोठ्या संख्येने लोक सकाळपासूनच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। छगन भुजबळ येत आहेत, त्यांच्याबरोबर गोपीचंद पडळकर येत आहेत। या सगळ्यांचे चाहते आणि कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। भाऊ, काय सांगाल? भुजबळ साहेब येत आहेत, सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेत। साहजिकच भुजबळ साहेब येणार म्हटलं की कार्यकर्त्यांची गर्दी न बोलवता होतच असते विमानतळ, हे नेहमीच। उपोषणाचा 10वा दिवस आहे आजचा, काय वाटतंय? जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन आमच्या समाज बांधवांना देत नाही की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, त्याच्याशिवाय उपोषण सुटेल की नाही माहीत नाही, किंवा आंदोलनकर्ते काय भूमिका घेतात। परंतु आमच्या सर्वांचं नेतृत्व नेते आमचे छगनरावजी भुजबळ साहेब आहेत। होऊ शकतं त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आंदोलन रद्द होऊ शकतं। कॅमेरामॅन अमित अडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।